3 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील 400 आशा सुपरवायझर्स यांनी मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आरोग्य भवन बिल्डिंगमध्ये 8व्या मजल्यावर ज्या ठिकाणी अभियान संचालक बसतात त्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली। सकाळी 11 पासून 4 वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सातत्याने सुरू होते। याबाबत अभियान संचालकाचे सहाय्यक आयुक्त श्री सुभाष बोरकर यांच्याशी चर्चा झाली। त्यांना आम्ही असं सांगितलं की इतर कंत्राटी कर्मचारी आणि गटप्रवर्तक किंवा आशा सुपरवायझर यांच्या आदेशामध्ये ऑर्डरमध्ये शर्ती आणि सेवामध्ये एक शब्दाचाही फरक नाही। त्यामुळे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे सर्व लाभ हे मागील फरकासहित आशा सुपरवायझर्सना मिळाले पाहिजे। याबद्दल तुम्ही जोपर्यंत खुलासा करणार नाही तोपर्यंत आम्ही हे ठिय्या आंदोलन थांबवणार नाही असे सांगून या ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली। दरम्यान दुपारी 2 वाजता विधानसभेचे उपसभापती श्री नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नाबद्दल बैठक आयोजित केलेली होती आणि या मीटिंगमध्ये आशा संघटना, गटप्रवर्तक संघटना, कृती समितीचे पदाधिकारी, काही गटप्रवर्तक हजर होत्या आणि चर्चा झाली। चर्चेमध्ये कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत दिशाभूल केली जाते, गैरसोयीची माहिती दिली जाते, खरी माहिती समोर ठेवली जात नाही आणि त्यांनी दिशाभूल करून मंत्र्यांना सुद्धा ती बाब सांगितलेली आहे। त्यामुळे असा निर्णय झाला की 1 महिन्यामध्ये आशा सुपरवायझर्स यांच्याबद्दल रिपोर्ट्स त्यांना कंत्राटी सर्व लाभ मिळण्यासाठी शासनाला सादर करण्याचा निर्णय झाला की तो निर्णय झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं प्रक्रिया ही राष्ट्रीय आरोग्य अभियान दिल्ली यांच्याकडून केली जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। या निर्णयाचे आम्ही स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणाहून गटप्रवर्तक महिलांना न्याय मिळण्याला सुरुवात होणार आहे। अर्थात याबद्दल अशा सुपरवायझरनी जोपर्यंत समायोजन प्रत्यक्षामध्ये येत नाही हातामध्ये ऑर्डर, तोपर्यंत जागं राहिलं पाहिजे आणि सातत्याने शासनाला जाणीव करून दिली पाहिजे की हा प्रश्न जर सोडवला नाही तर आम्ही गप्प बसणार नाही। महाराष्ट्रामध्ये 2005 साली ही जी योजना सुरू झालेली आहे, 2008 साली सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, सर्व जिल्ह्यांच्या मध्ये। त्यावेळेपासून आजपर्यंत अशा सुपरवायझर्स यांची स्वतंत्र कृती आंदोलन आजपर्यंत इतक्या प्रभावीपणे कधीही झालेलं नाही। अगदीच 13 तारखेला मागच्या महिन्यामध्ये एक मोठा मेळावा झाला। जी काही आंदोलनं आजपर्यंत झालेली आहेत ती आशा आणि गटप्रवर्तक म्हणून झालेली आहेत, परंतु आशा सुपरवायझर्स यांचं स्वतंत्र आंदोलन हे खऱ्या अर्थानं ठिय्या आंदोलनापासून सुरू झालेलं आहे। कारण महिलांनी त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही याबद्दलचा निर्णय करा, तुम्ही अन्याय करताय, सातत्याने अन्याय करताय, काही कारण नसताना अन्याय करताय, आमचा हक्क असून आमचा तुम्ही हक्क काढून घेताय आणि या सर्व गोष्टी यामध्ये आहेत। आणि किंवा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही दाखवून द्या की गटप्रवर्तक आशा सुपरवायझर्स यांच्या 11 महिन्याच्या ऑर्डर्स आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स यांच्यामध्ये काय फरक आहे? एक शब्दाचा सुद्धा फरक नाही। ते म्हणाले की आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागू की गटप्रवर्तक महिलांच्या ऑर्डर्स कशा काढलेल्या आहेत। त्यांना मी सांगितलं गटप्रवर्तक महिलांच्या आशा सुपरवायझरच्या ऑर्डर्स कशा काढायच्या याचा गायडन्स तुम्हीच दिलेलं आहे, शर्ती तुम्ही घालून दिलेल्या आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानाने मुंबईमधून ह्या शर्ती घातलेल्या आहेत, त्यामुळं खालून जिल्ह्यामध्ये कशी ऑर्डर दिलेली याचा काही संबंध नाही। ऑर्डर्स या सगळ्यांना सामुदायिक दिलेल्या आहेत। गटप्रवर्तक यांना सेवा शर्ती सारख्या आहेत, वर्तमानपत्रातली जाहिरात सारखी आहे, एकत्र नावं घेऊन एकच ऑर्डर, एकच सेवा शर्ती त्यांना दिलेली आहे आणि जर तुम्ही दिला नाही तर आम्ही जाणार नाही असं त्यांना आम्ही सांगितलं। तर याबद्दल चर्चा झाल्याने आणि या प्रश्नाबद्दल रिपोर्ट्स 1 महिन्याच्या आत पाठवण्याचं कबूल केलेलं असल्यामुळं आम्ही ते आंदोलन स्थगित केलं। अर्थात यानंतरही या महाराष्ट्रामध्ये
गटप्रवर्तक महिलांना एक स्वतंत्र स्वतःचा आवाज बुलंद केला पाहिजे. गटप्रवर्तकांची म्हणून, अशा सुपरवायझर्स म्हणून आपल्याला युनियन मजबूत केली पाहिजे. शासनाकडे अत्यंत प्रभावीपणे आपण ही भूमिका मांडू शकतो. 3900 ही संख्या गटप्रवर्तकांची कमी नाही एखादं आंदोलन यशस्वी राज्यामध्ये करण्यासाठी. पण या सगळ्या 2000, 3000, 3900 अशा सुपरवायझर्स महिलांची वज्रमूठ बांधली गेली पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला ती प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना धक्के देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी या कृतीमधून एक आपल्याला आत्मविश्वास आलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर ज्या गटप्रवर्तक महिलांनी, अशा सुपरवायझर्स महिलांनी या मुंबईच्या आंदोलनामध्ये भागीदारी केली, धरणे कार्यक्रमामध्ये भागीदारी केली, त्यांची समजसुद्धा वाटलेली आहे. त्यांना तर या कंत्राटीकरणाबद्दलची सर्व माहिती आहेच, पण त्याच्याशिवाय आंदोलनाची सुद्धा माहिती त्यांना चांगल्या पद्धतीची आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे त्याची चढती कमान आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येणार आहे. हे आंदोलन होत असताना अशी चर्चा झाली की आपण सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. जे मुंबईचं आंदोलन झालं हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मार्फत नियंत्रित केलं गेलं. व्हॉट्सअपमध्ये गटप्रवर्तक महिलांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्रपणे यायला लागल्या. त्यांनी ठोसपणे सांगायला सुरुवात केली, आम्हाला फक्त समायोजन पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. आणि ही मागणी जी आहे ती ठसठशीतपणे आमच्या मनात सुद्धा रुजली. आणि मग त्याचा विचार करायला आम्ही सुरुवात केली की कोण याच्या मागे आहे, का नाही केलं जात. ज्यावेळेला हा मुद्दा आम्ही प्रथम ठेवला, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर जी मीटिंग झाली, 2 तारखेला मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ यांना द्या. परंतु त्या ऑफिस मार्फत, राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत मंत्र्यांची सुद्धा दिशाभूल केली गेली. त्यांच्या हातात जो कागद दिला तो सुद्धा चुकीचा होता. कागद असा दिला की गटप्रवर्तक महिलांची निवड करीत असताना त्यांच्या सेवा शर्ती अटी वेगळ्या आहेत आणि इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अटी वेगळ्या आहेत. याचा अभ्यास केला. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतर्फे गटप्रवर्तकांनी जंग पछाडून माहिती काढली आणि अशा जाहिराती मिळवल्या की ज्यामध्ये आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, डाटा ऑपरेटर्स, इतर कर्मचारी, नर्सेस आणि गटप्रवर्तक यांना एकच सेवा शर्ती घालून त्यांची निवड करण्यात येणार आहे, अशा पद्धतीच्या जाहिराती ह्या जागृत गटप्रवर्तक महिलांनी गोळा केल्या, ते घेऊन आल्या. विशेषतः त्या सर्व आणलेल्या कॉपीज सुभाष बोरकर यांना दिल्या गेल्या आणि त्यांना सांगितलं की काय फरक आहे दाखवा, तुम्ही खोटं सांगताय, मंत्र्यांना तुम्ही खोटं सांगताय. असं सांगितल्यानंतर त्याचा एक दबाव दुपारी 2 वाजता जी मीटिंग सुरू झाली त्याच्यावर आला आणि त्यामुळं की हा निर्णय झाला. हा एक प्रचंड विजय आहे. कारण या प्रक्रियेमधून गटप्रवर्तक महिला या त्यांचं कंत्राटी लाभ तर सगळे मिळणारच आहे. कारण महाराष्ट्र सरकारने ती प्रक्रिया अशी ठरवलेली आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना 5% वर्षाला मानधनवाढ, 15% कामावर आधारित बोनस, त्यांना किरकोळ रजा, बाळंतपणाची रजा ह्या देऊन त्यांना त्यांचं समायोजन सेवाज्येष्ठतेनुसार केलं जातं. आता यातली आपली प्रमुख मागणी ही आहे की ब्लॉक फॅसिलिटर्स, आशा गटप्रवर्तक ह्या ज्या वर्षापासून कामाला आहेत त्या वर्षापासूनची त्यांची सेवाज्येष्ठता यादी धरून त्यांना त्यांचं समायोजन ताबडतोब झालं पाहिजे. त्यांना आत्तापासून सेवाज्येष्ठता यादी धरायची नाही समायोजनासाठी. तर ज्या वेळेपासून त्या कामाला लागलेल्या आहेत त्यावेळेपासून महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासाठी समायोजनाबद्दल जे नियम केलेले आहेत ते सर्व नियम त्यांनी गटप्रवर्तक महिलांच्यासाठी सुद्धा लावले पाहिजे. आणि हे जर त्यांच्याकडनं आपल्याला करून घ्यायचं असेल तर या 3900 अशा सुपरवाईज वाघिणी ज्या आहेत त्यांनी
झुंज करायची तयारी आता ठेवली पाहिजे आणि सरकारला नाईलाज असतो तो निर्णय केल्याशिवाय चुकणार नाही, कारण हा आमचा हक्काचा निर्णय आहे. अशा सुपरवायझरचा हा मूलभूत हक्क आहे. अरे ज्यांचे इतरांची तुम्ही 11 महिने ऑर्डर्स काढल्या, त्यांनी जसं काम केलेलं आहे त्यांच्यापेक्षा जास्त कष्टाचं काम गटप्रवर्तक महिलांनी केलेलं आहे. गटप्रवर्तक महिलांच्यावर हे राष्ट्रीय आरोग्य अभियान इतकं अन्याय करतं. आजपर्यंत 2020 सालापर्यंत फक्त प्रवास भत्त्यावर त्यांना राबवून घेतलेलं आहे, मानधन काहीच दिलं नाही. त्याच्यानंतर 2020 नंतर एकदा 3000, एकदा 1500, 1700 अशी वाढ झालेली आहे. हे 6200 आणि प्रवास भत्ता असा त्यांना आजपर्यंत दिला जातो. त्यामुळे ही मागणी अतिशय महत्त्वाची असून त्याला खऱ्या अर्थानं तोंड फुटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे कितीही प्रामाणिकपणे कामगारांनी काम केलं तर उपयोग नाही. शेवटी तरी संघर्ष केला तरच मिळणार. संघर्ष केला नाही तर तुम्ही आता 17 वर्षे 18 वर्षे या कंत्राटी अशा सुपरवायझर्स कुचंबल्या जात आहेत. त्यांची कोंडी केलेली आहे. त्यांना मिळणाऱ्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे. एकदा हात उगारून उभा राहिल्याबरोबर निर्णय होण्यास सुरुवात झालेली आहे. तरी सुरुवात आहे. याच्यापासून आपण गाफील राहता कामा नये आणि पुढच्या लढ्याची तयारी केली पाहिजे. पुढच्या निर्णयाची तयारी केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडून काय पद्धतीचा अहवाल ठेवला जातो हे बघायला पाहिजे. कारण चर्चा झाली 2 तारखेला, त्याच्या आधी झाली, अशा गटप्रवर्तक मिळून चर्चा झाली, तरी त्याचे मिनिट्स आम्हाला त्यांनी दिलेले नाहीत, त्याचे निर्णय आम्हाला दिलेले नाहीत. त्यामुळं आशा आणि गटप्रवर्तकांचा जो संप चालू आहे तो आपण अजूनही मागं घेतलेला नाही. आपल्याला ते मिनिट्स मिळाले पाहिजे. त्यामुळे गैरसमज होता कामा नये. अशा सुपरवायझर्स महिलांनी दीर्घ पल्ल्याचा विचार केला पाहिजे. तात्पुरत्या गोष्टीकडे आपण विचलित होता कामा नये. काय परिस्थिती आहे? अशा महिलांना त्यांना जे 6200 रुपये मिळतात त्याच्यामध्ये आणि 6200ची वाढ करण्यात आली. 14400 आणि 14400 मध्ये 8475 रुपये जे आहेत ते त्याच्यामध्ये बेरीज करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 21875 रुपये हे अशा गटप्रवर्तकांना मिळणार आणि त्यामध्ये 1500 रुपये हे आरोग्यवर्धनीचे द्यायचे त्यांनी निर्णय केलेला आहे. तर ती एकूण बेरीज होते 23376 रुपये. म्हणजे सध्या 8700 रुपये ही वाढ झालेली आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये 6200 रुपये वाढ जरी झाली असली तरी एकूण जी वाढ आहे, त्यामुळे ही जी आकडेवारी आहे, गणित आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते. कदाचित मी सांगताना फरक पडू शकतो. आम्ही त्यांच्याकडे मागणी अशी केलेली आहे की तुम्ही 10,000 द्या. काही गटप्रवर्तकांचा असा गैरसमज झालेला आहे की हे 6200 रुपयाची जी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आणखीन 10,000 रुपये वाढ करा, म्हणजे एकूण वाढ झाली 16,000 रुपये. तर हे काय चुकीचं नाही. ही मागणी चुकीची नाही, परंतु ते मान्य करतील का नाही आजच्या परिस्थितीमध्ये हे बघावं लागेल. एकूण 10,000ची जर वाढ त्यांनी केली तर मग ती निव्वळ 10,000च्या वाढीचा विचार होऊ शकतो. दुसरं म्हणजे असं आहे की म्हणून मी असं म्हटलं की याची जी आकडेमोड आहे, असं चर्चा झालेली आहे की गटप्रवर्तकांना झालेली वाढ आणि आशांना झालेली वाढ यामध्ये गटप्रवर्तकांना कमी वाढ झालेली आहे. आणि झालेली या वाढी आत्ता सांगितलेल्यामध्ये सुद्धा सुधारणा केली जाणार आहे. कारण हे तत्वाच्या विरुद्ध आहे. कारण एखादा क्लार्क त्याला किती वेतन आहे आणि त्याच्या ऑफिसरला किती वेतन आहे, असं जर केलं की ऑफिसरला कमी वेतन आहे आणि क्लार्कला जास्त आहे तर ते तसं होणार नाही. निश्चितच आशांना जे काही वाढ झालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढ त्यांना करावी लागणार आहे. काय जो निर्णय येतोय तो आपण बघू.
आणि त्या निर्णयावर आपण आपलं जे मत आहे ते सांग. खरं म्हणजे अशाना झालेली वाढ जी आहे ती त्यांनी 15,000 सांगितलेली आणि या 15,000 शिवाय कामावर आधारित मोबदला वेगळा आहे आणि भाऊबीजेला जे 2,000 रुपये मिळणार आहेत ते मिळणार आहेत. त्याच्याशिवाय म्हणजे या संपामध्ये 18 ऑक्टोबरपासून 15 दिवस होतील किमान. संपाच्या काळातील पगार सुद्धा दिला जाईल. ते काम जर तुम्ही भरून काढलं तर तो सुद्धा पगार मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया झालेली आहे आणि या प्रक्रियेबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो निर्णय आहे तो या 400 महिलांनी खेचून आणलेला आहे. आम्ही त्याला दिशा दिली हे निमित्त मात्र आहे. आमच्या दिशेपेक्षा सुद्धा 400 गटप्रवर्तकांची 15 जिल्ह्यातील ही ठोस जी कृती आहे ही ठोस कृती अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. असेच डावपेच आपल्याला बदलावे लागतील. संख्या 3,900 ही सुद्धा संख्या कमी नाही. 3,900 महिला जर मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आला तर किती मोठा असू द्या तंबू आज आझाद मैदान मधला तो भरून ओसंडून जाईल. पण काही गटप्रवर्तकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र आपल्याला मर्यादा तयार होते. तर हे सर्व लक्षात घ्या. लक्षात घेऊन आपण सावध राहायला हवं आणि त्या दृष्टीने आपण या सर्व घटनांचा विचार करावा. याबद्दल आम्ही यूट्यूब मार्फत प्रबोधन कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत. झूम मिटिंगा घेणार आहोत आणि व्हॉट्सअपद्वारे आपल्याला जितकी माहिती देणं शक्य असेल ते देऊ. कारण हा जो विषय आहे तो खूप मोठा आहे. 2010 सालच्या दरम्यान पंजाबमध्ये अंचल शर्मा नावाच्या होमिओपॅथिक डॉक्टरनी सरकारला चॅलेंज दिलं आणि सांगितलं की मी 3 वर्षापेक्षा जास्त काळ कंत्राटी पद्धतीनं काम केलेलं आहे, मला कायम केलं पाहिजे. पंजाब सरकारनं ऐकलं नाही. मुंबई हायकोर्टमध्ये केस केली. मुंबई हायकोर्टनं त्या महिलेच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली. अवतार सिंग नावाची केस आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या डॉक्टर बाईंना न्याय मिळाला. ही केस आम्ही 2011 सालापासून वाचलेली आहे आणि त्यावेळेपासून आमच्यामध्ये एक तन्मग आहे. जर काही पंजाब आणि हरियाणामध्ये घडतं तर महाराष्ट्रामध्ये काय घडत नाही. घडलं ते घडलं पण महाराष्ट्र सरकारनं या अशा सुपरवायझर्स महिलांच्यावर विश्वासघात केला आणि जाणीवपूर्वक त्यांच्या एकसारख्या ऑर्डर असून सुद्धा त्यांना वगळून महाराष्ट्राचा PIP जमा खर्चाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानामधला अंदाजपत्रक हे त्यांनी दिल्लीला पाठवून दिलं. दिल्लीमधनं मंजूर होऊन PIP जो आला त्याच्यामध्ये ही सगळी वाढ त्यांची वेतन सुसूत्रीकरण केलं गेलं होतं आणि ऑक्टोबर 2020 पासून इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 25,000 ते 50,000 त्यांचं मानधन वाढवण्यात आलेलं आहे. आणि गटप्रवर्तक महिलांना मात्र निर्लज्जपणे नुसता 8,475 रुपयेवर काम करून घेतलं जात होतं. तर हे जो विसंवाद आहे हा जे अन्यायकारक प्रकार आहे तो त्याच्याबद्दल राग आणि चीड आमच्या मनामध्ये होती. पण हा राग आणि असंतोष हा संघटित होणे खूप महत्त्वाचं होतं. हे आम्ही आयटक कामगार संघटनेच्या वतीनं सर्वांना एकत्रित केलेलं आहे. इतरही सर्व संघटना आहेत. सर्वांनी मिळूनही करायचं आहे. परंतु अशा सुपरवायझर्स यांच्या ठोस मागण्या त्यांच्या मागण्यांचं एक मंथन आणि योग्य पद्धतीच्या मागण्या करून त्याच्यावर अचूक आवाज उठवणं अंदाज करणं की जसं आपण 3 ऑक्टोबरला केलेलं आहे की या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मुखंडावर प्रमुख कार्यालयावर आपण धावा केला. त्यामुळे ते गडबडले. आमच्यावर काही ते कारवाई करू शकले नाहीत. कारण त्यांनी कारवाई केली तर मग त्यांचंही सगळं बाहेर येऊ शकतं. अर्थात आम्ही शांततेनं केलं. शांततेनं आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाही हक्क आहे. आमच्यावर काय अन्याय करताय तुम्ही निकाल द्या.
20 सालापासून आजपर्यंत त्यांनी गटप्रवर्तकांना कामावर आधारित आहे या शब्दाच्या पलीकडे कसलाही खुलासा केलेला नाही. ते हे कबूल करत नाहीत की तुम्हाला आम्ही कंत्राटी ऑर्डर्स देतो. कालही त्यांना आम्ही सांगितलं, 3 तारखेलाही सांगितलं की हे तुम्ही असं का करताय. तर शेवटी याच्याबद्दल चर्चा होऊन शासकीय पातळीवर, मंत्र्यांच्या पातळीवर याबद्दल निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी होणे, प्रत्यक्षामध्ये तो अंमलात येणे आणि आत्तापासून समायोजन झालं पाहिजे. आम्ही 10 वर्षे, 12 वर्षे, 15 वर्षे नोकरी केलेली आहे. ताबडतोब आमचं समायोजन करा. ताबडतोब आमचं 5 ऑक्टोबर 2020 पासून जे तुम्ही इतर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिलेली आहे ती त्यावेळेपासून आम्हाला द्या. या पद्धतीनं सुद्धा आपल्याला पुढची रूपरेखा आखावी लागेल. तर आपण संपर्कात राहा. आपलं हे YouTube चॅनल आहे. आपल्या प्रश्नासाठी आहे, इतर कुठल्याही प्रश्नासाठी नाही. सोशल मीडियाच्या माध्यमामधून आता हे आंदोलन पुढे जाणार आहे, मदत होणार आहे. त्याच्याकडे आपण काळजीपूर्वक बघा. आणि मी शंकर पुजारी, माझ्या नावचं हे YouTube चॅनल आहे, ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं यातून काहीही नुकसान होणार नाही. लाईक करा, फॉरवर्ड करा, प्रचार करा. आणि या पुढच्या काळामध्ये ज्या झूम मीटिंग्स होतील त्या झूम मीटिंग्स आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये गटप्रवर्तकांच्या स्वतंत्र बैठका, सर्व गटप्रवर्तक हजर असतील अशा घडवून आणा. त्याच्यातून आपल्याला ही जी एक कृती आहे ती आकाशातला चंद्र मिळण्यासारखी आहे. ही कृती आहे की आज कुठलाही आधार नसताना जे आम्ही काम करतोय ते उद्या समायोजन म्हणजे आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी होणे. तर ते फार लांब नाही. आज आपण पाहतोय की प्रचंड स्पर्धा सुरू आहे, बेभरोशाचं धोरण आहे, सरकार रिक्त जागा भरायला तयार नाही, कंत्राटीकरणाचा सुद्धा सगळा बाजार मांडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये महिलांनी एक एक घाव टाकल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवून आपण त्याची तयारी करा. या दिवाळीस आपल्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने, आयटकच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.